आता इतकी कशी बावळट ग तू श्रावणी? चिठ्ठी पाठवलीस ती पाठवलीस, पण कोरा कागदच पाठवलास. अगं प्लॅनच करायचा होता ना तुला, तर मला विचारायचं होतं ना. अगं मग 2-4 चांगल्या आयडिया मी दिल्या असत्या तुला. आता कळलं ना हे सगळं मी केलंय ते? हो केलं, मीच केलं. मीच पैसे दिले त्या मुलाला. बोल ना काय करणार आहेस तू? बोल. जाग. एक चिठ्ठी सापडली म्हणून तू माझं काही वाकडं नाही करू शकत. सोड. मी काय करू शकते ना ते तू अजून बघितलंच नाहीयेस. तरी पण तुला जर माझ्या वाटाला जायची लईच हौस आली असेल ना तर बिंदास जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्या श्रेयसच्या वाटाला गेलीस आणि त्याच्या केसाला जरी धक्का लावलास ना श्रावणी, तर हा हात मुळापासून उपटून टाकीन. तारा नाव आहे माझं. ताराशी पंगा घ्यायचा नाही, मनावर कोरून ठेवायचं कायमचं. एकच वायदा, ताराचाच कायदा.
हे कसलं भयंकर स्वप्न होतं. अगं बाई, हे कुठे गेले? पहाटेचे 4 वाजले. असं म्हणतात की पहाटे पडणारी स्वप्न खरी होतात. हे नक्की कसलं स्वप्न होतं? हे कसले संकेत आहेत? पुढे येणाऱ्या कुठल्या संकटाची चाहूल तर नाही? अरविंद, बरं वाटतंय ना आता? अरे मागचे काही दिवस बरीच धावपळ झाली तुझी. हो आई, धावपळ खरंच खूप चालली आहे. काय सध्या बाहेरगावची कामं बघतोय ना मी. आपला श्रेयस ऑफिसला यायचा तेव्हा अक्षय बाहेरगावची सगळी कामं बघायचा. आता श्रेयस ऑफिसला येत नाही त्यामुळे अक्षय ऑफिस हँडल करतोय आणि मला बाहेरची कामं सगळी बघावी लागतात. पण मग मी काय म्हणते, तू सध्या जरा ऑफिसच बघ. अक्षय जाईल ना बाहेर गावी. दगदग जरा कमी कर आता. हो आई, तोच विचार करतोय मी. मला असं वाटतं की आता ऑफिस जॉईन करावं. बर, अक्षय, आता ऑफिसचं सगळं मी बघतो. तू बँगलोरच्या दौऱ्याची तयारी कर. नको डॅड, तुम्ही इतक्यात नका येऊ. अक्षय, इतक्यात नका येऊ म्हणजे? घाबरला घाबरला अक्षय घाबरला. विक्री भागूबाई. श्रेयस गप्प बसा. ए अक्षय, अरे मी ऑफिसला येऊ नको असं काय म्हणतोयस तू? नाही म्हणजे तसं कुठलं कारण नाहीये, पण मी म्हटलं की सध्या बिझनेस मीच हँडल करतो. मी हँडल करतो म्हणजे? आपल्या ऑफिसमध्ये काही गडबड झाली आहे का? डॅड, तुम्हाला माहितीये का, अक्षय ना तुम्हाला घाबरतो. त्याला असं वाटतंय ना की तुम्ही ऑफिस मध्ये एक छडी घेऊन बसाल आणि मग जर काय मिस्टेक झाली तर मग गेला अक्षय. तू कशाला मध्ये बोलतोयस? तुला काही कळतं का ह्यातलं? तू बस घरी बायकोचा पदर पकडून. फिर तिच्या मागे आराध्या आराध्या करत. माझ्या मॅटर मध्ये पडायचं नाही. आणि ऑफिसच्या कामांशी तुझा काय संबंध रे? अक्षय, काय काय बोलतोयस तू? अक्षय, अरे काय बोलतोस तू? ही कुठची पद्धत तुझी वडिलांशी बोलायची? आणि अरविंदला ऑफिसला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, समजलं? वाद नको आहेत आता. चला ब्रेकफास्ट करून घ्या. काय ग ताई, काय झालं? लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही, नाश्ताच करते. तुमचं झाला का? झालं म्हणजे सुरू केव्हाच झालं? ताई बरी आहेस ना तू? आणि एवढ्या कसल्या विचारात हरवलीस तू? काय नाही रे, मनातल्या मनात ना स्तोत्र म्हणत होते. स्तोत्र? ठीक आहे, हा. भाऊजी,
अहो या बसा, नाश्ता करा. नको, मला भूक नाहीये. तुम्ही घ्या खाऊन. आता यांना काय झालं? काय ग ताई, काय झालं? कशामुळे चिडले? मी बघून येते जरा. अजबच आहे सगळं. जाऊ दे, शकू बघेल सगळं. तुम्ही घ्या, नाश्ता करून घ्या सगळे. अहो काय झालंय? अरविंदने खाली ब्रेकफास्टसाठी विचारलं, पण तुम्ही त्याला रागाने उडवून लावलात. बरं नाही ना दिसत तसं. आता काय बरं आणि काय वाईट हेही आम्ही तुमच्याकडनं शिकायचं का? नाही हो, तसं नाही. मूड कशाने गेलाय तुमचा? कुणाबरोबर काही वाजलंय का? नाही म्हणजे काळजी वाटली म्हणून विचारलं. गरज नाहीये आणि तुम्ही माझ्या भानगडीत लक्ष घालू नका. बरं बाई, चहा कॉफी काही खायला आणू का? माझं डोकं नाही खाल्लत ना तर उपकार होतील माझ्यावर. बाजूला वा. अरे देवा, एवढे का चिडले थे? नक्कीच काहीतरी बिनसलंय. प्रशांतचा फोन? यालाच विचारते. याला नक्की माहिती असणार काय झाले ते. हॅलो. कोण? प्रशांतचा मेसेज. साहेब, तोंड बंद ठेवण्याचे पैसे संपलेत. अजून पैसे तयार ठेवा, नाहीतर घरी येऊन तुमचं भांड फोडीन. हा काय प्रकार आहे? पैसे नाही दिले तर घरी येऊन भांड फोडीन म्हणजे कुणाला माहित नाही असं गुपित असणार. म्हणजे घरी कळलं तर? अरे देवा, मला माहित नाही असं कुठलं गुपित आहे? म्हणजे पहाटे पडलेलं स्वप्न खरं तर नाही होणार? माझा फोन घेऊन तुम्ही काय करताय? प्रशांतचा फोन आला होता, पण कट झाला. सांगितलं ना तुम्हाला, फोन घ्यायची काही गरज नव्हती आणि तुम्ही माझ्या भानगडीत पडू नका. अहो असं काय करताय? मी बायको आहे तुमची. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात असं वाटलं म्हणून काळजी वाटली तुमची. प्रशांतचा फोन आला होता, तो कट झाला. त्यानंतर त्याने मेसेज केला, पैसे नाही दिले तर भांड फोडीन म्हणून. अहो काय चाललंय हे सगळं? तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकलाय का? तुम्ही मेसेज वाचलातच का आधी? तुम्ही माझी बायको आहात म्हणून तुम्हाला सगळे अधिकार आहेत असं समजू नका. आपल्या लिमिट मध्ये राहा. अहो असं चिडू नका. काय झालं ते मला सांगा, म्हणजे माझी मदतच होईल तुम्हाला. काही नकोय मदत. मला अक्कल शिकवायला जाऊ नका, समजलं? जा आणि माझ्याकरता काहीतरी खायला घेऊन या. जा, निघा. प्रशांत, अरे तुला SMS करायला कोणी सांगितलं मला? हा, अक्कल आहे की नाही? बिंडोक. काय साहेब, अहो इतक्या दिवस मी तुमच्या गळ्यातला ताईत होतो आणि आता एकदम गळ्यात अडकलेल्या हाडकासारखे वागवतोय मला. ए, बडबड बंद कर आणि मुद्द्याचं बोल. पैशाचं सोडून
अरे काय साहेब, मुद्दाच खोडलात तुम्ही. असं कसं चालेल? अहो, पैसा हा माझी भूक आहे, तहान आहे, ऑक्सिजन आहे. आणि आता घशाला कोरड पडले माझ्या, कारण किस्सा रिकाम आहे ना. आणि त्यामुळे तुमची आठवण आली हो. अहो, तुम्ही फोन नाही उचलला म्हणून मेसेज केला मी. तहान लागली का? तुझा घसा आणि गळा दोन्हीही आवळायला हवा. नाही म्हणजे तहान आणि तुझी बकबक दोन्हीही बंद होईल. काय करू साहेब, तुम्ही कितीही ओरडा, मी फोन करणारच. फोन नाही घेतला तर मेसेज करणार. तुम्ही पैसे देईपर्यंत मी मेसेज करतच राहणार. शेवटी भूक लागली तर आपण जेवणाची सोय करतोच ना. आणि मला पैशाची खूप ताण आणि भूक आहे, कळलं का? बोला आता. नाहीतर नाहीतर काय? जा, तुला पैसे देतच नाही. जा, तुला काय करायचं ते कर, कोणाला सांगायचे ते सांग. नाही देत, जा. बघा, आपल्या तोंडाने सांगता आता. मी खरंच कोणाला सांगितलं तर माझ्यावर नाही या. याद राखा. जा. श्रेयस, ज्यूस आणलाय, ज्यूस पिऊन घे. हा, काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? बटनाचा विचार करतोयस ना? मी दार लावते. हे सगळं खूप काळजीपूर्वक करायला लागणार आहे श्रेयस. तू, मी आणि संजय मामा, आपल्याशिवाय हे घरात दुसरं कोणालाही कळता कामा नये. आय नो. नीट प्लॅनिंग करावं लागणार आहे आपल्याला, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आराध्या. श्रेयस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुला मदत करायला, पण तू आधी ज्यूस पिऊन घे ना प्लीज. नाही, मी ज्यूस पितो, मी नंतर पितो. मला ना आता बोलल्याशिवाय बरं वाटणार नाही. आराध्या, तो माणूस ज्यांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केलाय, तो माणूस आपल्या घरात राजरोसपणे फिरतोय, वर प्रेमाचा मुखवटा लावून फिरतोय. नाही, मला ना आता सहनच होत नाहीये. सतत तो हॉस्पिटल मधला प्रसंग डोळ्यासमोर येत राहिलाय. श्रेयस, तुझ्या मनाची घालमेल कळते मला. आणि आराध्या, तो कुर्ता, ज्या कुर्त्याचं हे बटन आहे, तो कुर्ता शकुंतला आत्याच्या रूम मध्ये तिच्या कपाटात आहे. मी स्वतः हात लावून पाहिलंय त्या कुर्त्याला. हे म्हणजे माझ्यावर हल्ला करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो दयानंद काका आहे, हे तरी कन्फर्म झालंय ना? मला पूर्वीपासूनच संशय होता आणि तोच खरा ठरलाय. पण हे सगळ्यांसमोर सिद्ध करावं लागणार आहे आपल्याला. मोठाच प्रश्न आहे तो. नाही, आणि ट्रायल अँड एररला स्कोप नाहीये. जो बाण मारू तो अचूकच लागला पाहिजे. शक्यतो त्यांच्याच तोंडून वदवून घेता येईल असं जाळं विणायला हवं. त्यासाठी एक मार्ग आहे. कोणता? त्यांचं शस्त्र आपण त्यांच्यावर वापरायचं. म्हणजे दयानंद काकांनी तुझ्या बाबतीत जे केलं तेच आपण त्यांच्या बाबतीत आज रात्री केलं तर? काय केलं होतं त्यांनी? सांगते. गेल्या 6 महिन्यातलं तुला काही आठवत नाहीये ना? प्लीज. श्रेयस, जेव्हा पहिल्यांदा दयानंद काका आपल्या घरी आले तेव्हा ते तुझ्याशी खूप नीट वागायचे, तुझं कौतुक करायचे. तू त्यांना बिझनेस प्रपोजल बद्दल सांगितलं, त्याचंही त्यांनी खूप कौतुक केलं. म्हणजे एखाद्या लहान मुलाचा उत्साह वाढावा म्हणून आपण करतो ना असं खोटं खोटं, तसंच. कारण तुझी पण अवस्था लहान मुलासारखीच होती ना. पण मग एकांतात असल्यावर तुझी खिल्ली उडवायचे, तुझ्याशी वाईट वागायचे, तू कमजोर आहेस, तू काही कामाचा नाही आहेस असं समजून तू फक्त एक करमणुकीचं साधन आहे अशी वागणूक तुला द्यायचे. काय नीच माणूस आहे हा. जीवे मारण्या इतकाच भयंकर होता हा खेळ. आणि त्यासाठी त्यांनी तुझ्या बाबतीत एक खूप वाईट गोष्ट केली. कुठली? एकदा घरात रात्री सगळे झोपलेले होते, स्वतःबरोबर त्यांनी तुलाही दारू पाजली, सरबत म्हणून. तू निरागस होता, तुला काही कळत नव्हतं, तू लहान मुलांसारखा प्यायलास आणि
नॅचरली तुला चढली ती. मग तू वेड्यासारखं वागत होतास, नाचत होतास आणि ते तुझी मजा घेत होते. पण आता वेळ आणि परिस्थिती आपल्या बाजूने. तू तो मुलगा नाहीयेस. आता तुला त्यांचाच खेळ त्यांच्यावर कसा उलटवायचा हे चांगलंच माहिती आहे. राईट. आता आपण सेम गोष्ट त्यांच्या बाबतीत करायची आणि त्यांच्याकडून सत्य काढून घ्यायचं.